16 मार्च 2026 रोजी होणाऱ्या पेपरमध्ये जर तुम्ही असं टाईम मॅनेजमेंट केलं तर नक्कीच या पेपरमध्ये तुम्हाला बोर्डाला 40 पैकी 35च्या वर मार्क्स हे नक्कीच मिळतील. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, कशा प्रकारे कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे जेणेकरून तुमचा देखील पेपर हा वेळेत कव्हर होईल. तर सर्वप्रथम पहा, प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ जो असणार आहे तो एकूण तुमचा 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला पहिली 10 मिनिटं द्यायची आहेत. व्यवस्थित अगदी अगदी प्रेझेंटेशन व्यवस्थित करून त्याचं उत्तर तुम्हाला हे लिहायचं आहे. व्यवस्थित चुकीची जोडी परत दुरुस्त केलेली जोडी करून तुम्हाला लिहायचं आहे आणि ते 6 पैकी 6 मार्क्स हे पहिल्या 10 मिनिटात तुम्हाला ते 6 मार्क्सचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक दुसरा जो असणार आहे तो देखील तुमचा एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि तो देखील तुम्हाला किती मिनिटात, तर पहिल्या 10 मिनिटात सोडवायचा आहे. आणि त्यानंतर जो तुमचा प्रश्न क्रमांक दुसरा आ असणार आहे तो देखील संकल्पना स्पष्ट करा यावरती आधारित असल्यामुळे तुम्हाला यामध्ये थोडंसं लिखाण जास्त करावं लागतं आणि व्यवस्थित अगदी मुद्द्यानुसार याचं उत्तर तर तुम्ही फोकस पॉईंट्सवर केला तर तुम्हाला यामध्ये नक्की 4 पैकी 4 मार्क्स मिळतील आणि याला देखील तुम्हाला एकूण 10 मिनिटं द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दुसरा अ आणि आ यासाठी एकूण 20 मिनिटे वेळ हा द्यायचा आहे. त्यानंतर पहा, पुढचा जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे सकारण स्पष्ट करा दिलेले विधान. तर हा देखील तुम्हाला काय करायचा आहे, तर एकूण 4 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे व्यवस्थित अगदी पॉईंटच्या आधारे लिहायचं आहे त्याचं उत्तर आणि यासाठी थोडासा वेळ जास्त लागत असल्यामुळे यासाठी तुम्हाला एकूण 15 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. पहिला जो असणार आहे तो देखील 7 मिनिटात आणि दुसरा 7 मिनिटात जर तुम्ही व्यवस्थित अगदी सोडवलात तर तुम्ही नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. त्यानंतर बघा, जो तुमचा प्रश्न चौथा असणार आहे तो पॅरेग्राफवरचा असणार आहे आणि हा 4 मार्क्ससाठी असल्यामुळे फक्त तुम्हाला उत्तर हे शोधून व्यवस्थित अगदी पूर्ण वाक्यात लिहायचं आहे आणि यासाठी किमान तुम्ही 10 मिनिटे जरी वेळ दिला तरी तुम्हाला यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स हे मिळणार आहेत. तर इतिहासाचा जो 5वा प्रश्न असणार आहे तो खूप लेंदी असतो आणि यामध्ये तुम्हाला कसं होतं, तर यामध्ये थोडंसं लिखाण जास्त करावं लागतं आणि याला एकूण 6 मार्क्स असल्यामुळे यासाठी तुम्ही वेळ हा एकूण 25 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा तुम्हाला सांगते की कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे, व्यवस्थित अगदी पाहू शकता. टाईम मॅनेजमेंट प्रश्न क्रमांक पहिला अ आणि यासाठी एकूण 10 मिनिटे, प्रश्न क्रमांक दुसरा अ आणि यासाठी एकूण 20 मिनिटे आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा जो असणार आहे त्याला 15 मिनिटे, प्रश्न क्रमांक चौथा 10 मिनिटे आणि प्रश्न क्रमांक 5वा 25 मिनिटात. म्हणजे एकूण तुम्हाला इतिहासाचा पेपर हा सुरुवातीच्या 1 तास 10 मिनिटात कव्हर करायचा आहे. अजिबात त्यापेक्षा जास्त तुम्हाला वेळ हा घालवायचा नाही. 2 तास तुम्हाला वेळ असून त्यातील 70 मिनिटे म्हणजेच 120 मिनिटापैकी 70 मिनिटे इतिहासाच्या पेपरसाठी लिहायला द्यायचे आहेत. अजिबात त्याच्यावर तुम्ही वेळ अजिबात घालवू नका. त्यानंतर आपला राज्यशास्त्राचा देखील भाग असल्यामुळे एकूण 12 मार्क्ससाठी यासाठी मध्ये सुद्धा लिखाणे करावं लागतं. त्यामुळे पाहू शकता, प्रश्न क्रमांक 6वा असणार आहे त्याला एकूण तुम्ही 5 मिनिटे सुरुवातीचा वेळ द्यायचा आहे. 2च प्रश्न सोडवायचे आहेत. पाहू शकता, रिकाम्या जागा भरा, असं विधाने पूर्ण करून व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे तो प्रश्न क्रमांक 7वा असणार आहे आणि यासाठी तुम्हाला एकूण सुरुवातीची 10 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. पाहू शकता, बरोबर आहेत की चूक ते सकारण स्पष्ट करायचं आहे, त्यामुळे यासाठी देखील वेळ लागतो. कोणतेही 2च सोडवा, अजिबात 3 सोडवत बसू नका आणि यामध्ये देखील तुम्ही 4 पैकी 4 मार्क्स हे घेऊन जाणार आहात. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 8वा जो असणार आहे तो देखील एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर एक संकल्पना स्पष्ट करायची आहे 2 मार्क्ससाठी आणि जो असणार आहे संकल्पना चित्रे पूर्ण करा. तर एकूण तुम्हाला यामध्ये किती मिनिटे वेळ द्यायचा आहे, तर प्रश्न क्रमांक 8वा अ आणि यासाठी 15 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे आणि जो तुमचा शेवटचा प्रश्न असणार आहे तो तुम्हाला एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे पाहू शकता. तर एकूण 4 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते काय करायचं आहे, तर एकच प्रश्न सोडवायचा आहे लेंदी असल्यामुळे आणि यासाठी एकूण तुम्ही 15 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. पाहू शकता, व्यवस्थित पॉईंटच्या आधारे लिहायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये देखील 15 मिनिट वेळ द्यायचा आहे. अशा प्रकारे पाहू शकता, राज्यशास्त्र पेपरला प्रश्न क्रमांक 6व्याला किती 5 मिनिटं, 7व्याला 10 मिनिटं आणि 8वा अ आणि यासाठी 15 मिनिटं आणि 9व्यासाठी 15 मिनिटं, 45 मिनिटं एकूण राज्यशास्त्रात द्यायचं आहे आणि शेवटचे राहिलेले 5 मिनिटात तुमचा पेपर काय करायचं आहे, तर कोणत्या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक टाकायला राहिला आहे का ते पाहायचं आणि व्यवस्थित अगदी काय करायचं आहे, तर तुम्हाला पेपर हा वेळेत सोडवून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही पेपरचं वेळेचं नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.